पेडवालेच्या आयकॉन खेळाडू आकाश गायकवाडला यशस्वीरित्या जेरबंद केलं आणि आपल्या गुणाचं खातं खोललंय समीरा शावाज संघानं. प्रत्युत्तर दाखल आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय. रोहन पाटील हा देखील खेळाडू या सामन्यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे. मंगेश सोनवळेला या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साथ दिली जाईल. यावेळेस मात्र मंदार पाटीलची अचूकरित्या ओव्हर किकच्या माध्यमातून होती आहे एक सक्सेसफुल गोल. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. कालच्या तिसऱ्या दिवसाचा हा उत्कृष्ट चढाईचा मार्केट ठरलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधवच्या स्वरूपामध्ये. 7 गुणदैनिकांची लढत असेल, दावा ठोठावतो मध्य रेषेवरती निश्चितच कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय होताना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु अनसक्सेस. यावेळेस मात्र जबरदस्त परशुट आपल्याला बघायला मिळाला, वाऱ्याच्या गतीने आला आणि निश्चितच प्रशांत जाधव केला. संदेश पाटील चढाईचे दारोमदार कर्णधार ऋतिक पाटील वरती. पूर्ण डिफेन्स 7चा डिफेन्स समीरा शावाजचा. पेन वॉरियर्सचा आपलं खातं उघडायचं आहे. आणि बोनस गुणांनी पेन वॉरियर्सचा खातं उघडणे. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची प्रत्युत्तर कर्णधाराला प्रत्युत्तर कर्णधाराचं मोगलची चढाई 4चा डिफेन्स. काय केलाय बोनस नाही म्हणजे असं आऊट झाला ना बोनस नाही तेव्हाच परत जातात. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आक्रमक चढाई केल्या आणि आपल्या संघाला एलिमिनेटर राऊंड मध्ये आणून पोहोचवलं असा रायगड जिल्ह्याचा एक कोणी खेळाडू समीरा शावाजचा कर्णधार मिथुन मोकल. पुन्हा एकदा ऋतिक पाटीलची चढाई. रोमहर्षक सामना क्रीडारसिकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. मंगेश सोनवणेची चढाई. समीरा शावाज संघाचा आयकॉन प्लेअर मंगेश सोनवणे 4चा डिफेन्स पेन वॉरियर्स कडे. गेला धन्यवाद. अच्छा, कबड्डीच्या स्पर्धेला अर्थात आरकेएलसाठी सन्माननीय राजेंद्र पाटील संचालक मुंबई कृषी उत्पन्न समिती हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मात्र साहेब आपल्याला विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं, त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद पाटील साहेब, या ठिकाणी आपण आला त्या स्पर्धेला आपण शुभाशुभ. टीमचे सरपंच सन्माननीय पिंपळशेठ गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मात्र साहेब आपल्याला विनंती करतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं. पिंपळशेठ गायकवाड यांचं या ठिकाणी सन्माननीय संजय काटकर साहेब आणि त्यांच्या सौ मनीषा काटकरताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय आसवाजी पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. एक कर्णधार पद काय असतं ते अचूकरित्या बसवण्याचा प्रयत्न दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून केला जातोय. ऋतिक पाटील विरुद्ध मिथुन मोकळ. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटीलची चढाई 4चा डिफेन्स असेल. जर सक्सेस मिळवायचं असेल तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल ऋतिकला. खोलवर चढाई आपल्याला बघायला मिळते आहे आणि मात्र निश्चितच माघारी करतोय. प्रत्युत्तर देणे रोहन पाटील. हा रायगड जिल्ह्याचा रायसिंग स्टार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. या रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उदयास येतोय. वारंवार चढाईतील गुणांमुळे आपल्या संघाच्या पारड मात्र काहीच जड करतोय असा हा रोहन पाटील. पेन वॉरियर 4 आणि समीरा शावाज 4 असा समांतर गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय.
अत्यंत महत्वाचा असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चढाई करीत असेल आता मात्र आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू पेन वॉरियर संघाचा ज्याने सेमीफायनलवर 1 मध्ये देखील चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावले होते परंतु त्या सामन्यामध्ये बघूया कितपत प्रयत्न करतोय चारचा डिफेन्सचे बॉलवर छान झाली तर मात्र निश्चितच पक्कन होऊ शकते पहिलं सक्सेस मिळत आहे मिथुन मोकलची चढाई डोआर डायरेक्ट गुण तरी घ्यावाच लागेल डोआर डायरेक्टची चढाई कर्णधार मिथुन मोकल अतिशय आक्रमक चढाई ज्यानं मागच्या सामन्यामध्ये केल्या मध्यरक्षकाला रनिंग हँडलचा प्रयत्न क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा प्रयत्न मिथुन मोकलचा ऍडव्हान्स टाकल करण्याचा प्रयत्न पाहूया यशस्वी चढाई मिथुन मोकलची एक गुण गिफ्ट घेण्यासारखा पेन वॉरियर संघाकडून यशस्वी चढाई प्रशांत जाधव कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट चढाईचा मानकरी बेस्ट रेडर प्रशांत जाधव 4चा डिफेन्स गुणसंख्या पेन वॉरियर्स 5 गुण समीरा छावाज 5 गुण आणि आता मात्र जेरबंद केला 40 यशस्वी पटकावून समीरा छावाज संघाकडून प्रत्युत्तर दाखल पुनश्च मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय वारंवार छाया करतोय खऱ्या अर्थाने कर्णधारपद कशा प्रकारे भूषवलं जातं याचं उत्तम उदाहरण या दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यावेळेस मात्र वारंवार प्रयत्न करण्यासाठी मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय यावेळेस मात्र माघारी परतत असताना प्रत्युत्तर दाखल त्या ठिकाणी सज्ज आहे ऋतिक पाटील कर्णधाराचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळत आहे ज्याच्या चढाईला धार असा हा कर्णधार ऋतिक पाटील 5चा डिफेन्स असेल खोलवर चढाई करावी लागेल कारण बोनस गुण मात्र ऑफ असणार आहे परंतु जर खोलवर चढाई झाली तर त्या ठिकाणी संदेश पाटील पूर्णतः सज्ज असणार आहे आणि माघारी परततोय प्रत्युत्तर दाखल मात्र या रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याने अखंड महाराष्ट्र राज्यावर आपली ओळख निर्माण केली असा हा प्रो कबड्डी स्टार मयूर कदम आपल्याला बघायला मिळतोय धन्यवाद आजच्या या स्पर्धेसाठी आदरणीय भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर अर्थात या स्पर्धेला आजच्या दिवशी आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दादा आपले हार्दिक आभार सन्माननीय सवाई शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं सुद्धा जिल्हा संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे यशस्वी चढाई आकाश गायकवाडची डोआर डायरेक्ट मिथुन मोकलची चढाई या अगोदरच्या चढाईत यशस्वी चढाई केली होती डोआर डायरेक्टमध्ये मिथुन मोकलनं गुणफलक आपण पाहतो 6-6 अतिशय अटीतडीची लढत क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते आणि मला वाटतं शॉक आउट होतो एक गुण मिळणार पेन वॉरियर्सला आकाश गायकवाडची चढाई 3चा डिफेन्स सुपर टॅकलची नामी संधी असणार ती समीरा छावाज संघाकडे डावा गोरक्षक सागर खूप खोलवरची चढाई मला वाटतं पाहूया एक गुण मयूर कदमची चढाई राष्ट्राचा एक राष्ट्रीय खेळाडू मयूर कदम हो सुंदर एक गुण मिळाला पेन वॉरियर्सला आणि मला वाटतं या सामन्याचा पहिला आउट समीरा छावाजवरती पेन वॉरियर्सचा 1+2 3 गुण मिळणार पेन वॉरियर्सचा सुंदर सामना
ऑल आउट नंतर या ठिकाणी चढाई करीत सज्ज झालाय मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू असेल समीरा छावा संघाच्या माध्यमातून 7-1 बोनस गुण ऑन प्रयत्न कितपत करतोय. वारंवार त्या ठिकाणी मध्यरक्षक उपरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न करतो परंतु अपयश. यावेळेस देखील ऍडव्हान्स साठी आला आणि एक गुणाचा बहाल करून दिला. मंगेशला मात्र मोठा सक्सेस मिळत आहे आणि 7 आणि 12 5 गुणांचा फरक असून देखील असेल या सामन्यामध्ये. कर्णधार वॉर्निंग दिली. ऋतिक पाटीलची चढाई 12-7 5 गुणांची आघाडी पेठ वॉरियर संघाकडे. आजच्या समारोपाच्या दिवशी क्रीडारसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. सर्व क्रीडारसिकांचं सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून हार्दिक आभार. डॉक्टर चित्राताई पाटील आणि सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारीकडून सर्व क्रीडारसिकांचे सुद्धा हार्दिक आभार. रिक्त असते मागं परत का थेंबे थेंबे तळे अशा वृत्तीतून समीरा छावास मात्र आपल्या संघाचे गेलेले गुण या ठिकाणी परतवण्याचा पुढेपूर प्रयत्न करतोय. यावेळी मात्र सागर पाटीलच्या माध्यमातून 1 गुण बहाल केला जातोय आणि आकाश गायकवाड पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल मिथुन मोकळची चढाई 6चा डिफेन्स बोनस गुण ऑन परंतु प्रयत्न कितपत करतोय. संत गतीने चढायला सुरुवात असेल. बघूया कितपत प्रयत्न केले जातात. बोनसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे. हॅलो हा बोला. हो आणि बोनस गुण यशस्वी चढाई हा ऋतिक पाटीलची चढाई. कर्णधाराला प्रत्युत्तर सेमीफायनल चालू आहे कर्णधाराचं दुसरी. नाही अर्धा 1 तासाने लागेल फायनल. रायगड जिल्ह्याचे हा गुणी खेळाडू ऋतिक पाटील आणि बोनस गुण तसाच तसा प्रत्युत्तर टिट फॉर टॅट. कर्णधाराने बोनस गुण प्राप्त केला समीरा छावाच्या. तसंच प्रत्युत्तर पेड वॉरियरचा पुन्हा एकदा मिथुन मोकलची चढाई पेड वॉरियरच्या कोर्टमध्ये. बोनस ऑन असेल या चढाईसाठी. रिक्त असते मागं परतला प्रत्युत्तर प्रशांत जाधवचं. पेड वॉरियर 14 गुण समीरा छावाज 9 गुण. 6चा डिफेन्स समीरा छावाज संघाचा. आता आपण पाहूया रनर आउट. सुंदर असं वॉल ऑफ द समीरा छावाज जसं मयूर कदमच्या माध्यमातून डॅश केली जाते. निखिल म्हात्रेला मात्र त्या ठिकाणी संधी दिली जाते. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील 5चा डिफेन्स असेल. रेड सक्सेस करण्याकरिता डिफरेंट करावी लागेल. प्रयत्न करतोय परंतु संत गतीने चढायला सुरुवात. कोणताही खोलवर प्रयत्न दिसत नाहीये आणि रिक्त माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र कर्णधार ऋतिक पाटील. कबड्डी खेळाकरिता स्वतःला झोकून दिलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. युनिव्हर्सिटी लेवल कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याने गोल्ड मेडल पटकावला असा हा ऋतिक पाटील. कर्णधार असेल पेन वॉरियर संघाचा. 7चा डिफेन्स असेल. हो हो वॉट परफॉर्मन्स. मला वाटतं असा निकाल. मंगेश सोनावण्याची चढाई 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल करण्यासाठी परंतु डो आर टायरेट अंतिम रेषेपर्यंत चढाई करावी लागेल मंगेश सोनावण्यासाठी. गौरव पाटील राजचंद्रम कोबरा रिक्षा. हा हा सुंदर
गौरव पाटीलची बॅफल सक्सेसफुल टॅकल ट्रेन वॉरियर्स कडून